हॅलो गुड मॉर्निंग गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल धनू अँड सनू ब्लॉग। तर मी आज व्हिडिओ पोस्ट केलेला नाही आहे कारण का मी काल लेट उठली जवळपास 11:15 वाजेपर्यंत, तर मी काही परत व्हिडिओ बनवला नाही। आणि आज माझी आंघोळ वगैरे झाली, आज पण लेटच झालं, बट 12 वाजेच आहे अजून, तर आधीच सुरुवात केल्यावर मी गुड मॉर्निंग पण म्हटलं। आंघोळ पाणी वगैरे झालं आहे आणि आज आमच्या घरी चालू आहे स्पेशली काहीतरी बनवत आहे माझी आई। तर काय बनवत आहे तर बघूया। नाही मी बनवत नाहीये। तर हे बघा, इथे बेसन तर घोळणं चालू आहे आणि इकडे हे आणि इथे गोळे दिसत आहे, हे बघा, आणि ही आलूची चटणी आणि हे बॉइल्ड आलू, एवढे सारे बॉइल केले आईने। आणि इथे तळत आहे बघा, हे सानू बघा, हे सानू आहे इथे। हां सानूने ड्रेस घातलाय छोट्या बेबीचा बघा। आणि नाव नाही केलं, तिला चल म्हटलं तर नाही आली ती माझ्यासोबत नावला। आणि बघा आता कशी दिसते, घाण घाण। गणताईची आंघोळ झाली, आईची पण झाली, फक्त सानूचीच राहिली। तर आमच्या घरी आज काही मस्तपैकी बटाटे वडा, आलू बोंडा म्हणा, बटाटे वडा म्हणा, की काही पण म्हणा। तर हे आलूचा बोंडा केला आईने माझ्यावाल्या, हे बघा कसा लागते का, यम्मी यम्मी लागते ना। तर हे बटाटे वडे केले आईने छानपैकी टेस्टी। आणि इकडे बनणं चालू आहे अजून पण, हे बघा थंडी आहे आणि गरम गरम काहीतरी नाश्त्याला। तर काल मी म्हटलं होतं की वडापाव आणते मी बाहेरून विकत, खायची इच्छा झाली होती, आई म्हणे आणू नको आपण घरीच करू। तर मग मी पावचे पुढे आणले आणि आईने हे बघा बटाटे वडे बनवले। तर आमचा टेस्टी नाश्ता होणार आज सकाळचा बटाटे वडा। आणि ज्यांना कोणाचा थंडीचा गरम गरम खावत असेल त्यांनी या छानपैकी टेस्टी नाश्ता करायला बटाटे वड्याचा। तर मी तर करणार आहे, बघा गोलूमोल बटाटे वडा, गोल छोटे याच्यासाठी केले कारण ते मग पावमध्ये बसले पाहिजे पूर्णपणे, आणि त्याच्यामुळे मोठे पाव आणले आहे आपण डेलीवालेच जे राहते छोटे वाले तसेच आणले। तर हे पावचे पुढे पाव पण आहे आणि सर्वच आहे। आणि आम्ही आता मस्तपैकी बस ते चटणी वगैरे नाही बनवून, जशी वड्यापावसोबत वगैरे मिळते तसं बारीक टाकून वगैरे, ते बहुतेक लसणाची वगैरे असते चटणी, एवढंच बनवलं आम्ही। तर आजचा आमचा हा स्पेशली नाश्ता आणि स्वयंपाकाला टोटली सुट्टी आहे आता, डायरेक्टली संध्याकाळचा स्वयंपाक। काय खाऊन आला तू, काय खाऊन आला? ते खाताय ते जे भज्याचं जे बारीक असते ना, आपण जसं वडे टाकतो त्याच्यानंतर असं बारीक कुरकुरीत निघते छान, ते खाता येते। हे बघित आहे पण माझे हात भरून आहे, असे टुकूर तिला आवडते असं छानपैकी कुरकुरीत पण असते ना हे बघा, हे असं कुरकुरीत पण असते छान, हे खाता येते। हा ना बाबू, ठीक आहे या म्हणा वडे खायला। हा देते ना सारं देते। वा सानू बघा देऊन राहिली, किती गुटगल झाली ना सानू, देत आहे हो ना बाबा, देत आहे तू हो ना, मला दे। अगं तोंडात नाही गेलं ना, तोंडात पण नाही टाकलं हिने बरोबर। काढ तेवढं चिकच आहे हो ना बाय। यम्मी लागत आहे हो ना बाबा। ठीक आहे, तुझी प्लेट नाही आणली का ग? नाही राहू दे, आताच ठेव ना। तेल पाय किती आहे त्याले, हो ते हा दे, गरम आहे, घेशील तू। हो गरम आहे। हे सानू खात आहे भजा, हे बघा सॉस सोबत, हे बघा केचप सोबत, आणि हे आमचे पाव आणि हे आमच्या अव्वला, हे बघा। आणि त्या मी बसणार तर छानपैकी नाश्ता करणार, हे आई परत घेऊन येत आहे बघा पाव। आणि हे तेजूचे ड्रेस
कटिंग करत आहे कारण का लग्नाचे सर्व कपडे येऊन आहे. एवढे सारे कपडे आहे येऊन. ते लाचा आहे, इकडे या झोळ्यात आहे, इकडे तिकडे ड्रेस आहे. आणि हां तिला पटापट शिवून द्यायचे आहे कारण का लग्न आहे. तर ती बिचारी घाई घाई शिवून बसून राहिली. बनाऊंगी हाँ ये सानू ड्रेस बनाऊंगी बोल रही. देखो ये सानू ड्रेस बनाऊंगी बोल रही. श्वास में क्यों बैठ गई ले मम्मी? मम्मी तो मेरे इतना लेकर ही बैठ गई. देखो अली सभी की अलग अलग प्लेट लगाई तो इसकी अलग है, इसकी अलग है और मेरी अलग है. तो देखो ये कुछ इस तरह का बनाई मम्मी ने प्लेट. 6 पाव दिए और 3 ये देखो वड़ी दिए, बड़ी बड़ी दिए. छानपैकी नाश्ता करणार या कोणाला खायचं असेल तर. हो की नाही का सानू? हो बच्चा पण खाते. 1 मिनिट. तो आता मी हे घेतला पाव. याला असं असं कापून घ्यायचं छानपैकी. बस सांगायची गोष्ट की मी याच्या आधी एक टेस्ट केला, खाऊन घेतला. मी व्हिडिओ करायची राहून गेली, मला आठवण नाही राहत असा व्हिडिओ करायची. प्रत्येक गोष्ट व्हिडिओनी नाही होत तर. आणि हे सॉस जे की आमच्याकडचा संपला होता आणि मी आता अर्जंटमध्ये जाऊन आणला. सानू सॉस खाती हां हे घे. तर मी ते दिला सानूला सॉस. आणि आता हे बघा मी खातीये. यात टाकला छानपैकी सॉस. तसं बनवायचं छान छान. सॉस टाकायचं छान. चटणी नव्हती सो मी नाही टाकली चटणी. तर सॉस तेजू अजून तर काही खायला आली नाही. नो कांदा. तर तिच्यासाठी सॉस उडणार की नाही मला गॅरंटी कमी वाटते. आली म्हणते धावत. आणि वडा टाकायच्यात बसले पाहिजे छान. तरी असं करायचं. हे असं प्रेस करायचं. आणि हा टेस्टी टेस्टीचा वडापाव या खायला. अरे दिसून नाही राहिली तुम्हाला शानू? हो सांग काय सांगत आहे तू? सॉस खाती है. सॉस खाती आहे शानू. हे बघा कशासोबत खाती कशासोबत खाते तू सॉस? टोमॅटोची सॉस खात आहे शानू. आणि आई पण खात आहे. आणि हे इकडे आली बाई सेलिन आता. हे बघा खायला. हे बघा आणि आता हे मी खायची आहे. मी हे असं खायचं मग. छान झालं कारण मी आधी एक टेस्ट केलाय आणि मी हे दाखवलं नव्हतं असं असं खायचं म्हणून मी बरेच व्हिडिओ शूट केला. आणि मी सांबार नसते खाते. याच्यात सांबार भरपूर आहे म्हणून सांबार काढते. काढायचं कामच नाही. बघा खूप बारीक करून टाका तरी पण काढलो. हे याच्यात एक घुसत नाही. वडा घुसत नाही. तू बरोबर केला नाही ना, कापलं नाही ना म्हणून मग झाला. असं करायचं. असं असतं माझं. खरंच छान झाला, टेस्टी झाला. आणि सर्वांनी करा कारण का मस्त छानपैकी वटाणे आहे, हिरवेवाले आलू पण आहे. भले आलू सध्या महाग आहे पण 25ला 25 नाही 50ला 2 किलो येऊन जाते. तर छानपैकी आलू घेऊन या. नाही 30 रुपये किलो असे आहेत. पाव कधी पण मिळते. आणि हिरवे वटाणे आहे. मी तर पावभाजी बनवणार होती पण आता जाऊ दे म्हटलं, काय पावभाजी नंतर बनवेल, नंतर ट्राय करेल पावभाजीचं. तो आम्ही खाते छानपैकी. पूर्ण फिनिश करते नंतर व्हिडिओ कंटिन्यू करेल. बाय.